ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। राधे राधे। नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। कशा आहात मग सगळे? मजेतच असाल ना? मग मी आज तुमच्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील प्रदोष व्रत माहिती, महत्त्व, पूजाविधी व प्रदोष व्रत कधी आहे व विवाहासाठी विशेष उपाय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी व्हिडिओ पूर्ण पहा व आपल्या व्हिडिओला लाईक तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा। भगवान शिव आणि गौरी मातेच्या पूजेसाठी हे व्रत पाळणे अत्यंत शुभ मानले जाते। विशेषतः मार्गशीर्ष महिन्यात प्रदोष व्रत केल्याने लोकांचे सर्व त्रास दूर होतात आणि जीवनात आनंद मिळतो असे मानले जाते। या दिवशी भगवान शंकरांची पूजा करण्यासोबतच देवी पार्वतीची पूजा करण्याचेही विशेष महत्त्व आहे। यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी तसेच आनंद राहतो। मार्गशीर्ष महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला 12 डिसेंबर 2024 रोजी रात्री 10:26 सुरू होऊन आणि 13 डिसेंबरला सायंकाळी 7:04 राहील। या दरम्यान भगवान शिवाची पूजा करणे विशेष शुभ व फलदायी असते। प्रदोष व्रतामध्ये प्रदोष काळाला विशेष महत्त्व आहे। प्रदोष काळ हा सूर्यास्तानंतर प्रदोष काळ म्हणतात। हिंदू धर्मानुसार या वेळेत भगवान शिवची पूजा करणे अत्यंत शुभ असते। सकाळी पूजा करून प्रदोष काळामध्येही पूजा करावी, याने माता पार्वती व भगवान शिव यांची विशेष कृपा आपणावर राहते। 13 डिसेंबरला शुक्रवार असल्याने या व्रताला शुक्र प्रदोष म्हणतात। शुक्र प्रदोषाचे व्रत केल्याने सौभाग्य आणि दाम्पत्य जीवनात सुख समाधान मिळते। या व्रतामुळे कर्जापासून मुक्ती मिळते। जर तुम्हाला प्रदोष व्रत करायचे असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे, त्यानंतर स्वच्छ कपडे घालावीत व सूर्याला अर्घ्य द्यावे। या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये। त्याचप्रमाणे उपासात काळ्या रंगाचे कपडेही घालू नयेत। भगवान शिव आणि माता गौरीची पूजा करण्यासोबतच या दिवशी व्रत करण्याचाही संकल्प घ्यावा। याबरोबरच लसूण, कांदा, मांस आणि मदिरा करू नये। या पूजेच्या वेळी कोणत्या गोष्टी करू नये ते आपण पाहूयात। भगवान शंकरांच्या पूजेच्या वेळी त्यांना सिंदूर, हळद, तुळस आणि केतकीची फुले अर्पण करू नयेत। तुम्ही माता गौरीला सिंदूर अर्पण करू शकता। विवाहात अडचणी असतील तर शुक्र प्रदोषाच्या शुभ मुहूर्तावर शिव पार्वतीची पूजा करावी। तसेच ओम नमः शिवाय आणि ओम उमामहेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा। या दिवशी लाल, गुलाबी आणि पांढरी फुले देवीला वाहू शकता। विवाह ठरण्यासाठी अडचण येत असेल तर या दिवशी भगवान शंकरांना अभिषेक घालून बेलपान, फुले, अत्तर लावून मनोभावे पूजा करावी। याने माता गौरी व भगवान शंकरांच्या कृपा आशीर्वादाने विवाहामधील सर्व अडथळे दूर होऊन लवकरात लवकर विवाह होईल। तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा। तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल। राधे राधे।